आज माझी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती माझी निवड झाली आहे। मला अत्यंत आनंद होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी महिला सक्षमीकरण, रोजगार ह्या विषयांवर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करीन। आज भारतीय जनता पार्टीने मला ह्या पदावरती निवडलं, त्यासाठी मला उचित समजलं, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे। मी नागरिकांच्या काही महिलांच्या समस्या असतील त्यावर सकारात्मक व विकासात्मक काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न करीन। सर्वप्रथम माझी निवड नगरसेविका म्हणून झाली, पण माझा पहिला विषय हा महिलांवरच होता। पण की महिलांसाठी आपण काय करू शकतो, आणि नेमकीच माझी सभापती म्हणून निवड झाली, तर नक्कीच मला आता त्याच्यावर जोराने काम करायची संधी मिळेल। खूप जास्त आमचे बाबा आणि माझे पती प्रीतम म्हात्रे यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्याचमुळे आज मी पुढे मला जाण्याची संधी मिळते, आणि त्यांचेच मार्गदर्शन माझ्यासाठी पुढेही खूप कामी येणार आहेत। आणि तसेच रामकाका असतील, प्रशांतदादा असतील, आपले विक्रांतदादा असतील, परेशदादा असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच काम करायचा प्रयत्न करीन, आणि मला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पण संधी मिळेल। जनतेची जी मागणी पत्र जे येतात, माझे नगरसेवक 78 आहेत, कॉपमधले 7 आहेत, त्यांचे जे पत्र येतील त्या वार्डातले ज्या कामं आहेत त्या जाणून घेण्याचं काम महापौर साहेब आता प्रत्येक वार्डात दौरा करत आहेत। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन जो काम जनतेच्या हितासाठी असेल त्याला पहिलं प्राधान्य देऊ। त्याच्या आता सुरुवात, आता उद्याचा नवीन दिवस आहे, गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। उद्याची गुढीपाडवा झाली तर परवापासून आम्ही गुढी उभारण्याचं काम 100% चालू ठेवू। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आणि आमच्या रायगडचे भाग्यविधाते आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय माझे वडील जेम म्हात्रे साहेब, आणि इथे ज्यांच्या आम्ही सोबत राहून महापालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ही ताकदीनं लढवून जिंकलो, असे कार्यसम्राट आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेशजी बालदी साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, आणि खरोखर की महापालिका म्हटलं की ज्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे असे आदरणीय परेशजी ठाकूर साहेब, आणि खरोखर की जिल्ह्याचे नेतृत्व जे करतायत जिल्ह्याचे प्रमुख अविनाशजी कोळी, आणि पनवेलचे महापौर नितीनजी पाटील, उपमहापौर प्रमिलाताई, आणि आत्ताच ज्यांची परवाच निवड झाली ते सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार साहेब,